मनोज जरांगे पाटलांच्या अंगावर गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला। जरांगेंच्या लढ्याला यश आलंय, त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले। 8 पैकी 6 मागण्या मान्य झाल्यानंतर जरांगेंना अश्रू अनावर झाले। आभार मानायचे आणि मंत्रिमंडळातील माझ्या उपसमितीमध्ये असणारे आमचे सर्व सहकारी, मग गिरीश महाजन साहेब आहेत, चंद्रकांत दादा पाटील, दादाजी भुसे, माणिकरावजी कोकाटे, आशिषजी शेर। आपण बघतोय की मनोज जरांगे पाटलांच्या अंगावर गुलाल उधळून मराठा आंदोलकांनी जल्लोष केला। मनोज जरांगेंच्या लढ्याला अखेर यश आलं। 5व्या दिवशी त्यांनी उपोषण सोडलं। मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलकांनी एकच जल्लोष केला। 8 पैकी 6 मागण्या मान्य झाल्या। आरक्षणाची लढाई जिंकलो अशी भावना जरांगेंनी व्यक्त केली। सरकारकडून मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगेंनी 5व्या दिवशी उपोषण सोडलं आणि त्यानंतर जरांगे ॲम्ब्युलन्समधून थेट छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले। संभाजीनगरमध्ये आता जरांगेंवर उपचार केले जाणार आहेत, कारण त्यांची प्रकृती खालावलेली आहे, त्यांना अशक्तपणा आहे, त्यांना बोलताना देखील त्रास होत होता। 5 दिवस त्यांनी उपोषण केलं। आज उपोषण सोडल्यानंतर ॲम्ब्युलन्समधूनच ते आता संभाजीनगरकडे रवाना झाले। आता संभाजीनगरमधील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार केले जातील। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।